माऊली रामकृष्ण हरी. आपणा सगळ्यांना एक गोष्ट वाटते की आपला प्रपंच सुखाचा व्हावा, त्या प्रपंचामध्ये कुठल्या गोष्टीची कमतरता नसावी, जगातल्या सगळ्या सुखाची साधनं आमच्याकडं असावी असं प्रत्येकाला वाटतंय. आणि प्रत्येकाच्या जीवन जगण्याचा जो अट्टाहास आहे, जीवन जगण्याचे जे मार्ग अवलंबलेला आहे तो केवळ संसार सुखाचा व्हावा याच्यासाठीच. मुलांना चांगल्या नोकऱ्या लागाव्या, नोकर चाकर घरी असावेत, आणि या बाजूने सगळ्यात माणूस विचार करतो आहे आणि त्याचं एकच ध्येय, उद्दिष्ट एकच आहे की माझा प्रपंच सुखाचा व्हावा. आणि स्वतःचा प्रपंच सुखाचा होण्यासाठी सुद्धा किंवा त्या वाटेवरती कुठल्या वाटेवरती चालायचं हे जोपर्यंत आम्हाला समजणार नाही तोपर्यंत आमचा प्रपंच सुखाचा होणारच नाही आहे. आता समजा आम्ही आमचा प्रपंच सुखी करण्यासाठी माझ्या एका मित्राला विचारलं, कसं काय रे तुझं काय चाललं आहे? तो म्हणला, खूप छान चाललं आहे. काय करतो आहे सध्या? काहीच नाही म्हणला, 4-5 लाख रुपये व्याजानं दिलेत आणि मस्त आमचं चाललं आहे. अरे आम्ही काय अपेक्षा करतो हेच लक्षात येत नाही आहे. माझी जी कर्म आहेत ती कर्म जर चांगली नसतील तर सुखाची अपेक्षा आपण कशी करणार आहोत? चांगलं जीवन जगायचं असेल, चांगलं जर खऱ्या अर्थानं आयुष्यामध्ये सुख प्राप्त करून घ्यायचंच असेल तर आम्हाला कर्मसुद्धा चांगलीच करावी लागतील. जर आमची कर्म चांगली नसली तर महाराज खऱ्या अर्थानं आयुष्याच्या काही टप्प्यावरती खूप दुःख भोगावं लागणार आहे. आम्ही जर समाजामध्ये वावरत असताना सुखाची अपेक्षा ठेवून जगतोय आणि माझ्या प्रत्येक कर्मातून जर आम्ही दुसऱ्याला दुःख देत असेल तर आम्हाला सुख कसं मिळणार आहे? आमची जुनी माणसं म्हणायची, एखाद्या माणसाच्या तोंडाला जर काळं लावायचं असेल तर आधी आपले हात काळे करावे लागतात. तसंच जे आम्ही आमच्या जीवनामध्ये जगतोय, वागतोय तेच आम्हाला फळ मिळणार आहे. जर समजा आम्ही रानामध्ये आमच्या बाभळीची झाडं लावलीत आणि आम्ही अपेक्षा जर आंब्याची करत असू तर कदापि येणार नाही. तसं काही जीवनाच्या टप्प्यावरती जर आम्ही सुखाची अपेक्षा करू इच्छित असेल आणि आमची कर्म जर त्या मार्गाची नसतील तर आम्हाला सुख प्राप्त होणारच नाही. आणि ज्यांच्यासाठी आपण हा सगळा अट्टास करतोय ती माणसं तर आपली कुठपर्यंत सोबत आहेत याचा तर विचार आपण करतच नाही. अरे जोपर्यंत या मशानभूमीपर्यंत आपली नातेवाईक, आपले मित्र, घरातली सगळी मंडळी येतील, चितेवरती झोपवलं सुद्धा जाईल, तिथपर्यंत प्रवासामध्ये ही लोक साथ देतात. आणि ज्या दिवशी तुम्हाला चितेवरती झोपवलं जाईल, मुलगा भडागणी देईल आणि तिथून मात्र सगळी पाठीमागं फिरणार आहे, तुमच्याबरोबरती कोणीच यायला तयार नाही. मग ज्या अट्टाहासानं केलेलं कर्म आहे ते कर्म मात्र आम्हाला सुट्टी देत नाही. ते कर्म बाजूला उभा राहून सांगतं, एक लक्षात घे, जरी ज्यांच्यासाठी तू हे सगळं अट्टाहास केला ती सगळी जरी तुला सोडून गेली असली ना तर मी तुला सोडत नाही. आणि ते कोण असेल तर ते आमचं कर्म आहे. कर्म आम्हाला केलेल्या सगळ्या गोष्टीचं फळ दिल्याशिवाय आम्हाला सोडत नाही आहे. आणि म्हणून कर्माचा सिद्धांत एक सांगतोय. सगळ्यात साधू संतांनी कर्माचा सिद्धांत सांगत असताना सांगितलं, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. काय भावगीत सुंदर आहे. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. आणि म्हणून कर्म करीत असताना जर आम्ही चांगली कर्म केली, सत्कार्य जर आमच्या हातून चांगलं होत असेल तर त्याचं फळ मात्र निश्चितपणानं आम्हाला मिळणार आहे. आणि म्हणून कर्माचा सिद्धांत एक गोष्ट सांगतोय, तुम्हाला जर तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये जर सुखी समाधानी जर जीवन जगायचं असेल ना तर कर्म आमची चांगली पाहिजे. जर आम्ही भ्रष्टाचार करून जीवन जगत असेल, इतरांना त्रास देऊन जर जीवन जगत असेल ना तर निश्चितपणानं आम्हाला सुख प्राप्त होणार नाही. जरी आम्हाला वाटत असेल आता एखाद्याकडं पाहिल्यानंतर काय तो अतिशय